अतिक्रमण आणि मोजणी याबाबतची महत्त्वाची तत्त्वे आपल्याला माहीत आहेत का? जर नसतील तर मग जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. अतिक्रमण म्हणजेच एन्क्रोचमेंट आणि मोजणी म्हणजेच सर्वे मेजरमेंट या संदर्भामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारची काही महत्त्वाची तत्त्वे जी आहेत ती अधोरेखित केलेली आहेत. त्यामधले आपण काही तत्त्वे पाहूया की जसं काही अतिक्रमणाचा जो अंतिम निर्णय असतो ते महसूल अधिकारी देऊ शकत नाहीत. जर का त्यामध्ये मालकी हक्काबाबतचा वाद असेल, म्हणजे एखाद्या क्षेत्रावर जर दोन व्यक्ती मालकी हक्क सांगत असतील तर त्या परिस्थितीमध्ये तो मालकी हक्क, ते अतिक्रमण हे फक्त दिवाणी न्यायालय हे ठरवू शकतं आणि त्यासाठी दिवाणी न्यायालयामध्येच वाद करावा लागतो. महसूल अधिकाऱ्यांना मालकी हक्काच्या संदर्भाने अतिक्रमणाचा वाद असेल तर तो चालवण्याचा अधिकार नाही. आता मोजणी नकाशा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मेजरमेंट मॅपसुद्धा म्हणतो, हा एक महत्त्वाचा पुरावा असतो. जेव्हा मोजणी होते त्यामध्ये अतिक्रमण दाखवलं जातं किंवा त्यामध्ये हद्दी निश्चित केल्या जातात, तरीसुद्धा म्हणजे मोजणी नकाशा असेल, मोजणी झालेली असेल तरीसुद्धा तो अंतिम किंवा निर्विवाद पुरावा त्याला मानलं जात नाही आणि तो जो मोजणी नकाशा आहे तो पुराव्यासह त्याचं मूल्यमापन करावं लागतं जर त्याच्याबद्दल वाद झाला तर. म्हणजे जसं की त्या मोजणी नकाशाच्या आधारे न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला असेल अतिक्रमित क्षेत्र मिळण्यासाठीचा, तर त्यावरील मोजणीदार जे आहेत ते त्यांना साक्षीसाठी बोलवावं लागतं, त्यांचा जबाब घ्यावा लागतो आणि तो मोजणीचा नकाशा जो आहे तो सिद्ध करून घ्यावा लागतो. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मोजणीचं करण्यासाठी एखादी व्यक्ती अर्ज दाखल करते तर त्यावेळी मोजणीच्या संदर्भाने जे दोन्ही पक्ष आहेत, लगत शेतकरी असतील किंवा दाव्यामधील दोन्ही पक्ष असतील, तर त्यांना मोजणीच्या वेळी उपस्थित राहण्याची नोटीस देऊन, संधी देऊन मगच मोजणी करणं आवश्यक असतं. जर नोटिशीशिवाय मोजणी झालेली असेल किंवा नोटीस प्रॉपरली बजावणी झालेली नसेल तर त्या मोजणीवर ज्यांचा हक्क आहे किंवा ज्यांच्या विरोधात ती मोजणी झालेली आहे ते आक्षेप घेऊ शकतात. मोजणीच्या अनुषंगाने जर का आपण पाहायचं झालं तर मोजणी जी आहे ती कायदेशीर प्रक्रियेनुसार झालेली आहे का याची खात्री करणं ही आवश्यक असते. आणि समजा त्या प्रोसिजरमध्ये काही दोष असतील किंवा दोषपूर्ण मोजणी केलेली असेल तर तो मोजणीचा अहवाल जो असतो त्याला विश्वसनीय अहवाल असं म्हटलं जात नाही. आता महत्त्वाची गोष्ट अशी असते की फक्त मोजणी झाली आणि त्या मोजणीच्या अहवालाच्या आधारे एखाद्या व्यक्तीला तो अतिक्रमण करता आहे असं म्हटलं जाईल का? तर नाही. कारण ते अतिक्रमण जे आहे ते माननीय न्यायालयामध्ये सुद्धा सिद्ध करावं लागतं. आपसात संमतीनं जर अतिक्रमित क्षेत्र सोडलं एकमेकांना तर हरकत नाही, परंतु जर का ज्यांच्याकडे अतिक्रमण आहे ती व्यक्ती जर का ते अतिक्रमित क्षेत्र माझंच आहे असं म्हणत असेल तर ज्यांच्या मालकीचं त्या मोजणी नकाशामध्ये क्षेत्र दाखवलेलं आहे आणि ज्यांच्या ताब्यामध्ये आहे त्यांच्याविरुद्ध त्या मालकाला दावा दाखल करावा लागतो आणि तो मोजणीचा अहवाल जो आहे तो न्यायालयामधून सिद्ध करून घ्यावा लागतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट असते की महसूल अधिकारी जे आहेत त्यांना काही विशिष्ट असे अधिकार क्षेत्र असते आणि त्यांनी त्या अधिकार क्षेत्रामध्येच काम करणं अपेक्षित असतं. जेव्हा मालकी हक्काबाबतचे वाद येतात, जेव्हा सीमा ज्या असतात एखाद्या मिळकतीच्या, तर त्या सीमांचा अंतिम न्यायनिर्णय झालेला नसेल तर त्या अनुषंगाने मालकी हक्काबाबत जे महसूल अधिकारी आहेत ते न्यायनिर्णय देऊ शकत नाहीत. तो अधिकार एक्सक्लुसिव्हली पूर्णपणे हा दिवाणी न्यायालयाचा असतो आणि दिवाणी न्यायालयाचा एखादा निर्णय आहे म्हणजे आपल्यासमोर दोन न्यायनिर्णय आहेत, एक दिवाणी न्यायालयाचा निर्णय आहे, तर त्या दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात महसूल अधिकारी जे आहेत ते आदेश देऊ शकत नाहीत आणि अशा प्रकारचा जर आदेश दिलेला असेल तर दिवाणी न्यायालयाचा आदेश जो आहे तो श्रेष्ठ ठरतो. आता मोजणी दरम्यान जे आहे ते महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या करणं मोजणीदारांनी अपेक्षित असतं. उदाहरणार्थ संबंधितांना नोटीस देणं, एखादी हरकत आली तर त्याच्या हरकतीची संबंधित अधिकारी हे सुनावणी घेतात आणि त्या सर्व प्रोसिजर फॉलो केल्यानंतर जर मोजणी झालेली असेल, अतिक्रमण झालेलं असेल तरीसुद्धा जर का एखाद्याचं म्हणणं असं असेल की हे क्षेत्र माझं आहे, त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे, तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी जी व्यक्ती असं म्हणते की माझं क्षेत्र आहे
तर त्या व्यक्तीवर ते सिद्ध करण्याची जबाबदारी असते. माननीय दिवाणी न्यायालयाने जर का बाउंड्रीबाबत आणि टायटलबाबत म्हणजेच सीमारेषेबाबत, मालकी हक्काबाबत एखादा न्यायनिर्णय दिलेला असेल, सीमारेषा आणि मालकीबाबत निश्चिती केलेली असेल, तर महसूल नोंदी या त्या न्यायनिर्णयाशी सुसंगत करणं हे आवश्यक ठरतं. माननीय न्यायालयाचा म्हणजे दिवाणी न्यायालयाचा जो निर्णय असतो तो सर्वश्रेष्ठ असतो. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल आणि आवडलीसुद्धा असेल. जर आपल्याला ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपण जर हा व्हिडिओ पाहत असाल, अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. जर आपण हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि त्या ठिकाणीसुद्धा लाईक आणि शेअर करा. आपल्या एका शेअरमुळे याचा फायदा कोणाला तरी होईल. धन्यवाद.